राज्यात प्रजासत्ताक दिन आहे आज देशाचा आणि संपूर्ण देशामध्ये सोबतच राज्यभरामध्ये देखील हा उत्साह आपल्याला दिसून येतो आहे। थेट आपण मुंबईमध्ये जाऊयात। मुंबई, पुणे, नाशिक या तीनही महत्त्वाच्या शहरांमध्ये सध्या झेंडा वंदनाचा सोहळा पार पडलेला आहे। तिथे सध्या कवायती आणि या परेड देखील सुरू आहेत। आपण पाहतोय तिथली दृश्य नक्षलवाद्यांना कंठस्नान मुंबई, घातलेलं पुणे आहे। आणि नाशिक या ठिकाणची करतायत पोलीस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक शुभम लांडगे आणि तुषार जाधव। आता आहे गृहरक्षक दल, होमगार्ड, पुरुषांचं पथक। देशात उद्भवणाऱ्या मानवनिर्मित होता तेव्हा आपण मोबाईलवर शूटिंग न करता जर आपण प्रत्येक रुग्णाला जर मदत केली, डॉक्टरांकडे घेऊन गेलात तर जिल्हा लेवलला आपल्याला 25,000चं बक्षीस जाहीर केलेलं आहे आणि स्टेट लेवलला आपल्याला लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे। त्यामुळे अपघातग्रस्तांना मदत करा। पादचारी सुरक्षित, शहर सुरक्षित, अतिशय सुंदर लोगो घेऊन हे आरटीओचं वाहन आज आपल्या समोर आलेलं आहे की अपघातग्रस्तांना मदत करा। पहिलं बोल्टनावर 30 मिनिट, त्याच्यामध्ये आपण अतुल लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोळेकर। आता आहे गृहरक्षक दल, महिलांचं पथक, होमगार्ड, विमेन कंटिंजंट। कोणत्याही आपत्तीच्या काळात जीवित आणि वित्तहानी होऊ नये म्हणून हे दल दक्ष असतं। तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामी होमगार्डना नियुक्त केलं जातं। पथकाचं नेतृत्व करत आहेत समादेशक अधिकारी वैष्णवी खामकर, वरिष्ठ पलटण। अतिशय सुंदर आपण हे संचलन पाहिलं। एकदा जोरात सगळ्यांसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे। यानंतर आपण पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।